मनसेच्या नेत्यांनी जे आरोप केले होते अपघातामध्ये की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सगळ्या प्रकरणामध्ये दबाव आहे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना लटकवण्याचं काम केलं जातं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचं काम केलं जातं. काय आपलं जे अविनाश जाधव जे बोलतायत त्यांनी पूर्ण सत्यता माहिती करून घ्यावी. एखाद्याच्या घरात खरेदी केलेल्या घरात घुसून त्याला जबरदस्ती मारहाण करून बाहेर काढणं, एखाद्याच्या हातावरती टॅटू असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साईनचा, अशोक स्तंभाचा, त्यांना त्या स्तंभावरून त्यांना शिवीगाळ करणं, त्या लोकांना घाणघाण प्रकारे बोलणं, एखाद्या व्यक्तीला पोलिसांच्या समोर पोलिसांची काठी घेऊन मारहाण करणं, मारून टाका असं चित्रविकोर भाषेत बोलणं, यावर जर ही कलम जर लागत नसती तर अविनाश जाधव यांनी कलमांचा अभ्यास करावा. जर आम्ही सांगतोय की मारून टाका असं ते लोक बोलतायत, पण तरीही आमची तिच्या दाखल केली जात नाहीये, मग आम्ही काय समजायचं की यांच्याही कुठल्या वरिष्ठ नेत्यांचा हा फोन येतात काय पोलीस स्टेशनला? पोलीस जे कार्य करतायत हे त्या परिस्थितीनुसार कलम दाखल करतायत. आमचा पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. आज पेपरला बातमी आली आहे की भाजपा कार्यकर्त्यांची हत्या होऊ शकली असती. आपल्याला असं वाटतं का आणि आपली मागणी काय? साहेब, सांगायचं मुख्य कारण म्हणजे की जर त्या ठिकाणी पोलीस नसते तर आज संतोष शिंदे आणि लक्ष्मीकांत चव्हाण यांची हत्या झाली असती. कारण आपण सर्वांनी ते व्हिडिओ क्लिप पहा, त्यामध्ये शैलेश शिर्के सांगतोय यांना मारून टाका असं त्याला सांगतोय, पण पोलीस असल्या कारणामुळे त्या दोघांचा जीव वाचला आहे. आणि ही जी घडलेलं आहे खरोखर जे पेपरात आहे खरी गोष्ट आहे. मनसे येत्या रविवारी आंदोलन करणार आहे, कारण की भाजपवर देखील गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे, कारण की पोलीस ठाण्यामध्ये भाजपने देखील मारहाण केलं असं त्यांचा असा आरोप असेल तर त्यांनी एखादी तरी फोटो किंवा चित्रफित दाखवावी. ज्याप्रमाणे आता त्यांची जी चित्रफित फिरते आहे तशी एक तरी दाखवावी, किंवा कोणीतरी ते एव्हिडन्स दाखवावं साक्षीदार, त्याच्यात जो ज्याची गाडी फुटली आहे त्यांनी फिर्याद नोंदवावी. हे बोलून काय होणार नाही. मोर्चाचा जो इशारा दिलाय त्यांना काय उत्तर देणार? त्यांना तो संविधानाने हक्क देते, मग काढावा मोर्चा, ते पोलीस प्रशासन पाहून घेईल. या पद्धतीनं राजकारण सध्या या सगळ्या प्रकरणावरून सुरू आहे. भाजपाने पत्रकार परिषद घेतली, आपलं काय म्हणणं आहे? अंबरनाथमध्ये बऱ्याच दिवसानंतर जी ही वळवळ सुरू झालेली आहे आणि जी मनसेकर टोळीचा सदस्य म्हणजे मनसेकर टोळी संपली, पण ही भांडगुळं जी आहेत ही स्वतःलाच ते असे काही भाई समजतात आणि गोरगरिबांची घरं खाली करून घेणं, दुकानं खाली करून घेणं, MIDCत हप्ते जमा करणं, अशा परिस्थितीमध्ये लोकांना त्रास देण्याचं काम हा जो शिर्के आहे याने ते चालू केलेलं आहे. परंतु भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सुद्धा काही बांगड्या भरलेल्या नाहीत. यापुढं हे सगळं बंद नाही झालं तर आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देऊ. आपण MIDC मध्ये काही कंपन्यांना आव्हान केलं त्याच्या आपण भाषणामध्ये. मी नुसतं MIDCच्या कंपन्यांनाच नाही, अंबरनाथ तालुक्यामधल्या अंबरनाथ गावामधल्या व्यापाऱ्याला, बिल्डरला आणि इंडस्ट्रीयलिस्ट यांना आव्हान करतो की ह्या भांडवळाने जर कुठं त्रास दिला, तुमच्याकडे कुठं खंडणी मागवली, तुमच्या माणसाला मारहाण केली तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. त्याला कायदेशीर मदत करण्याचा अधिकार मी त्याला देतो आणि मी 100% त्याला कायदेशीर मदत करणार आणि याचा बंदोबस्त करणार. आज शैलेश शिर्केला 14 दिवसाची न्यायालयीन कस्टडी सुनावलेली आहे. आता त्याच्यामध्ये आमचं म्हणणं तर असं आहे की आमच्या माणसाला त्याने मारताना मारून टाका, जाऊन देऊ नका, सोडू नका, तर 307 कलम तिथे लावावं, 353 लावावं, 34 लावावं आणि मॉब लिंचिंगचं कलम लावावं, असे 4 कलम आमच्याकडनं मागणी केलेली आम्ही पोलिसांकडनं आणि ते 4 कलम लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.